सर्वांना माझा नमस्कार. काल आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा अ भाग बघितलेला आहे. आपण आज ब व क या भागाची माहिती यात सविस्तर बघणार आहोत. ज्यांनी कालचा माझा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली दिलेली लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला तो व्हिडिओ ओपन होईल आहे. चला तर मग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा दुसरा भाग ब याबद्दल आपण चर्चा करून कोणते फोटोज निवडायचे आहेत, फोटो नसतील तर स्लाईडमध्ये लिहिता येईल का याबाबत सविस्तर जाणून घेऊया. ब मधील पहिला पॉईंट आहे आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अद्ययावतीकरण युडायस प्रणाली वरील नोंदी शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग. या पॉईंटमध्ये आधार वैधता दाखवण्यासाठी युडायस किंवा स्टुडंट पोर्टलचा फोटो आपण कोलाज करून तो व्हिडिओमध्ये एक स्लाईड तयार करून तो दाखवू शकतो. दुसरा फोटो शिक्षकेतर कर्मचारी यांचे फोटो व नाव पद लिहिले असणारे बॅनर जे दर्शनीय भागात लावले आहे त्याचा सुद्धा फोटो घेऊन आपण PDF बनवू शकतो. यामधील दुसरा पॉईंट आहे महावाचन चळवळ. महावाचन चळवळ हा मागील वर्षी सुद्धा आपण घेतलेला उपक्रम आहे. त्याचे फोटो आपल्याकडे असतील त्याचे फोटो घेऊन आपण स्लाईड करू शकतो आणि त्याचा एक PDF बनवू शकतो. जसं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे आपण एक स्लाईड तयार करू शकतो. तिसरा पॉईंट आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग. यामध्ये शाळेत घेण्यात आलेली विद्यार्थ्यांची तंबाखूमुक्त भारत अभियान रॅली व शपथ यांचे फोटो आपण मागल्या वर्षी घेण्यात आलेले होते. मेरा देश मेरी माटी याचे फोटोसुद्धा आपल्याकडे आहे. तर हे फोटोज आपण घेऊन त्याचा कोलाज बनवू शकतो आणि एक PDF बनवू शकतो. चौथा पॉईंट आहे समिती विविध स्तर. यामध्ये समित्यांचा फोटो कसा करावा हा मोठा प्रश्न आहे, पण यावर आपण उपाय म्हणून शिक्षक पालक संघ स्थापन केला आहे. त्याची वहीसुद्धा आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीची वहीसुद्धा आहे ज्यामध्ये आपण सहभागी सदस्यांची नावे लिहिलेली आहे. त्या वहीचा आपण इथे फोटो PDF रूपाने अपलोड करू शकतो. पाचवा पॉईंट आपला येतो विद्यांजली पोर्टल. यामध्ये आपण एक स्लाईड तयार करू शकतो आणि त्यामध्ये विद्यांजली पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे असं लिहून आपण त्या स्लाईडचा. आपला सहावा पॉईंट आहे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे आपण एक स्लाईड तयार करू शकतो आणि त्याचा PDF अपलोड करू शकतो. सातवा पॉईंट आहे पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती. यामध्ये शाळेत आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण व जतन करतानाचे आपल्याकडे फोटो असतील त्या फोटोचा कोलाज करू शकतो आणि त्याचा एक PDF बनवून अपलोड करू शकतो. नंतर आठवा पॉईंट आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती. यामध्ये स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे दाखलखारीचा व हजेरीचा फोटो आपण घेऊन त्याचा सुद्धा एक PDF तयार करू शकतो. 9वा पॉईंट आहे शालेय शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती. यामध्ये तुम्हाला स्लाईड दिसत आहे त्या स्लाईडप्रमाणे आपण एक स्लाईड तयार करून एक PDF बनवू शकतो. 10वा पॉईंट आहे शालेय दप्तरांची साहित्यांचे वर्गीकरण. यामध्ये आपण ज्या कपाटात साहित्याचे जतन केले आहे त्या कपाटाचा बाहेरील फोटो घेऊन त्याचा PDF आपण तयार करू शकतो आणि त्याला दप्तर साहित्याचे जतन असे टॅगसुद्धा करू शकतो. 11वा पॉईंट आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग. यामध्ये शालेय परिसरात विद्यार्थ्यांना शिकवित असलेले फोटोज, विद्यार्थी शालेय परिसरात शैक्षणिक ॲक्टिव्हिटीज करीत आहे असे फोटोज घेऊन आपण PDF. 12व्या पॉईंटमध्ये पटसंख्या गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न. यामध्ये आपण पालक भेट घेऊन पटनोंदणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले याचे फोटो काढून PDF बनवू शकतो. ब मधील 13वा पॉईंट आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी. यामध्ये आपल्याला स्लाईड दिसत आहे त्याप्रमाणे आपण एक स्लाईड तयार करून त्याचा फोटो घेऊन PDF तयार करू शकतो. 14व्या पॉईंटमध्ये पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजनाबाबतची सद्यस्थिती याचं आपल्याला स्लाईड दिसेल त्याप्रमाणे स्लाईड तयार करून PDF बनवू शकू. 15वा पॉईंट शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न. यामध्ये आपल्याला स्लाईड दिसत आहे त्याप्रमाणे स्लाईड तयार करू शकतो आपण आणि PDF बनवू शकतो. पुढे जाणून घेऊया क विभागाची माहिती. 43 गुंठ्यावर आहे. पहिला विषय आहे
विषय निहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती. ज्याप्रमाणे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आपण स्लाईड बनवून त्याचा एक PDF तयार करून घेऊ शकतो. क2 मध्ये शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल तशी स्लाईड आपण तयार करू शकतो आणि त्याचा एक PDFही तयार करून घेऊ शकतो. तिसऱ्या पॉईंटमध्ये स्वच्छता मॉनिटर आहे, जो आपण मागल्या वर्षी पण हा अभियान राबवलेला होता. तर त्याचे फोटो आपण फेसबुकवर अपलोड केलेले होते. तर त्याचे स्क्रीनशॉट आपण घेऊन त्याचा एक PDF तयार करून घेऊ शकतो. चौथ्या पॉईंटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा यामधील सहभाग. आमच्या शाळेत कोणीही सहभाग घेतला नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारची एक स्लाईड तयार केलेली आहे. ती स्लाईड तुम्हीही तयार करू शकता. भाग घेतला असेल तर भाग घेतला म्हणून आपण अशी स्लाईड तयार करून घेऊन त्याचा PDF तयार करू शकतो. पाचव्या पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न, ज्यामध्ये शाळेत घेण्यात आलेल्या शैक्षणिक ॲक्टिव्हिटीज, सांस्कृतिक स्पर्धा यांचे फोटो घेऊन PDF तयार करून घेऊ शकतो. सहाव्या पॉईंटमध्ये विद्यार्थी उपस्थिती प्रमाण आहे. यामध्ये आपण वर्षाच्या शेवटीची विद्यार्थ्यांची उपस्थिती लिहित असतो. त्याचा इथे फोटो घेऊन PDF तयार करण्यात आलेला आहे. सातव्या पॉईंटमध्ये ऐतिहासिक वास्तूचे जतन. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना पिकनिकसाठी वगैरे नेतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचे महत्त्व आपण सांगत असतो. तर त्याचे काही फोटोज असतील ते फोटो आपण इथे PDF रूपाने अपलोड करू शकतो. आठव्या पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक क्षमतांची स्थिती. जसं व्हिडिओमध्ये स्लाईड दिसत आहे त्याप्रमाणे एक स्लाईड तयार करून त्याचा PDF कन्वर्ट करू शकतो. 9व्या पॉईंटमध्ये क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य. यामध्ये दिलेल्या कोणत्याही अशा स्तरावर आमचे विद्यार्थी सहभागी नसल्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही एक स्लाईड तयार केलेली आहे आणि त्याचा PDF बनविलेला आहे. 10व्या पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी स्लाईड दिसत आहे त्याप्रमाणे आम्ही एक स्लाईड तयार केलेली आहे आणि त्याचा PDF अपलोड केलेला आहे. क भागातील शेवटचा पॉईंट आहे 11वा, शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ज्या स्लाईड्स आहे त्याप्रमाणे आपण इथे स्लाईड तयार करून त्याचा PDF अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियानांतर्गत येणारे 3ही भाग अ, ब व क याबाबत आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. इथे मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे की आपली सगळी मदत होऊ शकेल हा PDF अपलोड करताना. कृपया PDF हा 2 MB किंवा त्यापेक्षा कमी असावा, कारण अपलोड होणार नाही, प्रॉब्लेम येतील. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.